जैन सर्वांना. आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे इकॉनॉमिक्सवरती. फायनल लेक्चर आहे ग्रुप सीच्या एक्झामसाठी. ठीक आहे. तर लेक्चर चांगलं व्यवस्थित पहा, तुम्हाला कामी येईल. ॲटलिस्ट 2 ऑप्शन एलिमिनेट करणं इझी जाईल तुम्हाला. ठीक आहे. 50-50 राहतील आन्सर. त्यामधूनच तुम्हाला लॉजिक लावून किंवा आपलं डोकं लावून आपले कन्सेप्ट यूज करून तिथे उत्तरं ठेवायचे आहेत. ठीक. तर 15 मार्काचा हे वेटेज असतो आपला. ॲटलिस्ट 12 तरी मार्क घेऊन या, 12 ते 13. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणती सहकारी संस्थाचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही किंवा नाही? तर आपण पाहूया कोणते नाही आहेत ते. सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाचे सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे, हे तर त्यांचे कार्य आहे. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकार्याच्या तत्वानुसार होते किंवा नाही ते तपासणे, हे त्यांचे कार्य आहेच. सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड देणे. जबाबदार धरून असं म्हणता येणार नाही. गैरव्यवहार पाहू शकतं ते. दंड देणे त्यांच्या हातात नाहीये. ठीक आहे. ते सांगू शकतात आपल्या जे काय आहे हेड त्यांना की यांनी असं केलेलं आहे गैरव्यवहार. ठीक आहे. हे तर चुकीचं आहे. तिसरा. चौथा पाहूया. सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे. तर ए बी डी आर द करेक्ट वन आणि सी हा चुकीचा आहे. आपल्याला नाही ते सांगितलेले आहे. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आहे. ठीक आहे. आता इथे CGA बद्दल दिलेलंच आहे, तर थोडंसं माहिती करून घ्या. सध्याचे CGA कोण आहे? तर TCA कल्याणी आहे. TCA कल्याणी आहे. ठीक आहे. आणि हे आर्टिकल 148 नुसार निवडले जातात. परत CGA दिलेलंच आहे. तर कॅग बद्दल पण पाहूया. कॅग कोण आहेत सध्याचे? संजय मूर्ती. आर्टिकल 148 to 151 अपॉइंटमेंट वगैरे असतात यांचे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. येऊ शकतो अपॉइंटमेंटचा प्रश्न. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. महाराष्ट्र आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याचा स्वतःचा कर महसुलात डॅश कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. तर इथे 23-24चं विचारलेलं आहे. 24-25 मध्ये सुद्धा GST म्हणजेच वस्तू व सेवा करवरती जास्त हिस्सा आहे. ठीक आहे. तर वस्तू व सेवा कर हे केव्हा स्थापन झाले होते? 1 जुलै 2017. ठीक आहे. 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे सुधारणा कायदा. ठीक. त्यानुसार GSTचे प्रकार काय काय आहेत? UT GST, SGST, SGST, IGST, CGST. UT GST जे आहे ते केंद्रशासित प्रदेश गोळा करते. ठीक आहे. आणि SGST जे आहे ते इथे स्टेट गोळा करते. IGST जे आहे ते केंद्र शासन गोळा करते आणि स्टेटला देते. CGST परत केंद्र शासन. ठीक आहे. जे काय हे एवढं लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. परत फिरू शकतो प्रश्न. म्हणजे हे PYQ होता, मी ते दिलेलं आहे. विक्री कर, व्यापार कर, सामाजिक सेवा कर फर्स्ट नाही आहेत, प्रायमरी नाही आहेत. ठीक आहे. भारतीय औद्योगिक संस्था व त्यांचे संस्थापन वर्ष जोड्या लावा सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर जोड्या लावायचे आहेत. हे तुम्ही पाहाल तर हे एक सोडलं आणि बाकीचे 3 वर्ष जे आहेत ते आपल्याला पंचवार्षिक योजनेमध्ये दिसतात. आणि पंचवार्षिक योजनेमध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो करून जा. कारण प्रत्येक एका पेपरमध्ये 2 तरी प्रश्न येतात पंचवार्षिक योजनेमध्ये. फर्स्ट 5 इयर प्लॅन, सेकंड 5 इयर प्लॅन. ठीक आहे. ते करून जा. प्रश्न पहा काय सांगतोय. IFCI जे आहे ते केव्हा स्थापन झाले होते? 1948 मध्ये स्थापन झाले होते. IDBI केव्हा स्थापन झाले होते? 1964. लघु उद्योग महामंडळ 1955 आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास मंडळ 1954. हे असं माझ्यासारखं करायचं नाही एक्झाममध्ये. मी आता टाइमपास म्हणून सांगत आहे तुम्हाला. पण पाहायचा पहिला प्रश्न IFCI जे आहे एचा 2 कुठे 2 ऑप्शन आहेत का? नाही, एकच आहे. तर सेकंड ऑप्शनला टिक करायचा. ठीक आहे. आणि सुरू करायचं आपलं पुढचं. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल, माहीत असेल तर. जास्त टाइम वेस्ट नाही करायचं आहे तिथे. भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधाने ओळखा. ठीक आहे. हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. तर 2024चा आहे. तर ठीक आहे, पाहून घेऊ. हे चुकीचं आहे, सॉरी.
हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार ILO आणि मानवी विकासासाठीचा संस्था आणि संयुक्तपणे तयार केला. बरोबर आहे. अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवर वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आले. तर B and C आर द करेक्ट ऑप्शन. योग्य विधाने विचारलेली आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 23-24 अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादन अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य हे 27% हिस्सासह डॅश क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. बरोबर आहे. पेन का चालत नाही यार. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकेचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर 1960 नाही तर 1969 मध्ये करण्यात आले होते. तेही 14 बँकचे. आणि 1980 मध्ये 6 बँकेचे करण्यात आले. टोटल 20 बँकेचे झाले होते. ठीक आहे राष्ट्रीयकरण. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तर ही बरोबर आहे. आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. तर बरोबर आहे. इथे फक्त चुकीचे कोणते आहे. तर सेकंड वन आहे बी चुकीचे आहे. बी चुकीचे आहे. ठीक आहे. आणि ACD हे बरोबर आहे. आता RBIचा प्रश्न निघालेलाच आहे. तर थोडंसं RBI बद्दल जाणून घेऊया. RBI जी आहे ती 1934च्या ॲक्टनुसार आली. पण स्थापना केव्हा झाली. 1935 मध्ये. मुख्यालय तर मुंबईमध्ये आहे. सध्याचे गव्हर्नर कोण आहेत. शक्तिकांत दास. ठीक आहे. RBIचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले. 1 जानेवारी 1949 मध्ये झाले. ठीक आहे. आता RBI झालं. SBIचं थोडंसं माहिती जाणून घेऊया. ती केव्हा अस्तित्वात नॉट 1955 मध्ये. तिचे पूर्वीचे नाव काय होते. इम्पेरियल बँक. ठीक आहे. झालं SBI. RRB पहा. RRB 1975. नॉट सो इम्पॉर्टंट पण कदाचित प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. 1975. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. ऑप्शन 4 आहे याचे उत्तर. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशेबासाठी 1993-94 आणि मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. तर 1997 आणि 1998. तर B फक्त उत्तर आहे. ठीक आहे. एकच असेल ना याचे उत्तर. 2-2 कसे येईल यार. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये डॅश कायदा लागू केला. तर मैत्री कायदा लागू केला होता त्यांनी 2022 मध्ये आला आणि इम्प्लिमेंट 2023 मध्ये केला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंचवार्षिक योजना विकासाच्या निर्धारित लक्ष्य यांच्या जोड्या लावा. पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत. 5वी योजना टार्गेट सांगितलेले आहेत पण सक्सेसफुल किती झाले. कमी झाले होते. टार्गेट एवढे 4.4 5वीचे. 6वी 5.2. 9वी 6.5 आणि 12वी 8.0. तर 1 2 3 4 उत्तर आहे त्याचे पहिला ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पहिला टार्गेट जे आहे पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती कोणाच्या मॉडेलनुसार तयार झाली होती हे माहिती आहे का तुम्हाला. पहिली दुसरी कारण PYQ येऊन गेलेले आहेत. तर पहिली जी आहे ती हॅरोल्ड डॉमर आणि दुसरी जी आहे PC महालनोबिसचा बर्थडे 27 जुलैला असतो आणि त्याच दिवशी आपण स्टॅटिस्टिक डे म्हणून म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधाने लेखापालनाच्या फायद्यासंबंधित योग्य आहेत. बरं. सर्व आर्थिक व्यवहाराचे नियमित नोंदी झाल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी वापरता येते. बरोबर आहे. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही हे चुकीचे. शक्य होतो. ठीक आहे. योग्य कोणते आहेत. तर ABC योग्य आहेत. ठीक. 30चं काय सेकंड.
नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन डॅश राबवित आहे. तर काय राबवित आहे? पीएम आशा. कुठे? हा, सेकंड, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ठीक आहे, हे योग्य आहे उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींचे खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात या. 24-25 दिलेलं आहे ते बजेट. तुम्हाला बजेट एक शब्द आलाय, तर बजेट जे आहे ते कोणत्या आर्टिकल नुसार येतो? तर आर्टिकल 112. तुम्ही बोला पॉलिटिक्स काय मध्ये आणते? अरे विचारतात ते, माहितीये का, यामध्ये विचारतात. आपले सध्या विचारत आहेत अर्थशास्त्र टॉपिक मध्ये. ठीक आहे, म्हणून सांगत आहे. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे का? तर इथे ऊर्जा, शिक्षण म्हणजेच एज्युकेशन. हो, बरोबर आहे. एज्युकेशन म्हणजे शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी. एज्युकेशन वरील खर्च जास्त आणि आरोग्यावर खर्च कमी. तर हे दोन्ही बरोबर आहेत. बोथ आर द करेक्ट वन. आणि ऑप्शन ए आणि बी योग्य आहेत. ठीक, एक ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. भारतीय लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर सर्वोच्च संस्था भारताचे नियंत्रक आणि महालेख परीक्षक कंट्रोलर अँड ऑडिट जनरल ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. नीती आयोगचं सांगायचं झालं तर नीती आयोग 1 जानेवारी 2015 मध्ये स्थापन झाली होती. अध्यक्ष कोण असतात त्याचे? पीएम असतात. सध्याचे कोण आहेत? मोदीजी आहेत. ठीक आहे. उपाध्यक्ष कोण ठरवतं? पीएम ठरवतात. ठीक आहे. ही कोणती बॉडी आहे? एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. एक्झिक्युटिव्ह बॉडी. हे काय एक्झिक्युटिव्ह बॉडी? कसं सांगू तुम्हाला मी मराठीमध्ये? असं समजा की एक्झिक्यूट करते, काय म्हणतात त्याला, असो. हे प्रश्न तर येणार नाही एक्झिक्युटिव्ह बॉडी वगैरे असा, पण लक्षात ठेवाय की नीती आयोग ही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. भारतातील मृत्यू दर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? तर कारणे पाहून घेऊया. महामारी नियंत्रण, बरोबर आहे. मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट, बरोबर आहे. मृत्यूदर कमी. एकत्र कुटुंब पद्धती, असा काही सीन नाहीये बरं. एकत्र कुटुंब असले काय मरत नाहीत का लोक? मरतातच ना. शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ, हे बरोबर आहे. ए, व्ही अँड डी आर द करेक्ट वन. तर इथे ऑप्शन आहे चौथा, हे बरोबर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने ही महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? तर त्यात केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने समावेश होतोच. केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने होतो. घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने होतो. इतर अनुदाने होतो. तर ए, बी, सी, डी ऑल आर द करेक्ट वन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या हे त्यावेळेसचा PYQ आहे, किंवा PYQ म्हणत आहे, करंट अफेअरचा क्वेश्चन आहे बरं. इथे आपले 2024 चे झालेले आहेत. आपण 23 वर जाऊया. तर पहा हा क्वेश्चन. खालील निष्कर्षांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. 11-12चा दिलेला आहे. तुम्ही म्हणाल खूप जुना त्यांनी करंट अफेअर उचलला, तर असा सीन नाहीये काहीये. त्यावेळेसचा खास होता तो प्रश्न, म्हणजे काहीतरी खास, काहीतरी इम्पॉर्टंट बेस इयर असेल म्हणूनच हा प्रश्न दिला असेल ना. तर बेस इयर होता 11-12. ठीक आहे. प्रश्न पहा. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000 असं नाहीये. दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 47 व शहरी 32. हे जास्त कमी तर होऊ शकत नाही. ग्रामीण दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 49.63 व शहरी भागासाठी 56.64. हे बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. तर इथे थोडं लक्ष द्या. विशेष म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक.
दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ हे काही विशेष नाहीये. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास हे बरोबर आहे. दुष्काळग्रस्त भागाचा विकास हे पण विशेष आहे, बरोबर आहे. ग्रामीण भागात औद्योगिकरण हे काही नाहीये. ठीक आहे, तर बी अँड सी आर द करेक्ट वन. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. राजकोषीय नीतीची साधने कोणती इथे विचारलेले आहेत. तर सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज बरोबर आहे. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना असं काही नाहीये. लोकशाही आणि संघराज्य इथे पॉलिटिक कुठ्यामध्येच आला. करारोपण आणि अंदाजपत्र हे बरोबर आहे. संसद आणि प्रशासन हे पण चूक आहे. ठीक आहे, तर अ व क हे बरोबर आहेत. अ व क. आता इथे राजकोषीय म्हणजे फिस्कल पॉलिसी बद्दल लिहिलेलं आहे. तर FRBM एक लक्षात ठेवा, FRBM आलेला 2003 मध्ये ऍक्ट. ठीक आहे, फिस्कल पॉलिसी काय नेमकं करते, काय म्हणतात, कर्ज कर अंदाजपत्रे तयार करते. ठीक आहे, सध्याचे या वर्षीचे म्हणजे 2025 म्हणजे 24-25 चे फिस्कल डेफिसिट किती आहे, 2.46 और 8 असं काहीतरी आहे. 4-6 किंवा 8, बरं मला एक्झॅक्ट लक्षात येत नाही. एकतर 6 असेल किंवा 4 असेल. ठीक, 24-25. ठीक आहे, अजून काय, 2024-25चा बजेट कोणी तयार केला, कोणी समोर आणला, तर अजित पवार यांनी. ठीक आहे, अजून काय होतं 25-25 मध्ये, पिंकी रिक्षा म्हणून होत्या, ते महिला सक्षमीकरणासाठी होते, ते नॉट सो इम्पॉर्टंट. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. तर हे लक्षात ठेवा बरं, सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज करारपण आणि अंदाजपत्र हे त्यांचे कार्य होते. ठीक, उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली, कोणी सुरू केली, या अगोदर केव्हा सुरू झाली, 2015. 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे, केंद्र सरकारने सुरू केली होती. ते इलेक्ट्रिसिटीसाठी होती. थोडंसं कोणी लॉजिक लावलं असेल, डेंजर होता. लॉजिक नका लावू एक्झाम मध्ये, मी काल कमेंट पाहिले आहेत, लॉजिक लावून वाट लागली पोरांची. ठीक आहे, सो नका लावू लॉजिक वगैरे की हे मोठं आहे, हे छोटं आहे, हे येणार आहे, नका लावू. त्यांनी काय बोलतात ते व्हिडिओज पाहिले युट्यूबवरचे, लॉजिकने कसा पेपर सोडवायचा यावरती आयोगाने पाहिलं लेक्चर. ठीक आहे, ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालील पैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती. तर डॉक्टर राजाजी चलैयाजी नियुक्त करण्यात आली होती. नरसिम्हा बँक सुधारणा, नरसिम्हा म्हणत आहे काय, सुकुमोय, अरे एक सेकंड, नरसिंह, आता यामध्ये मलाच कन्फ्युजन आहे. नरसिंह बँक सुधारणा सुकुमा यांची प्लॅनिंग कमिशन मध्ये होते ते. ठीक, आणि आबाद हुसेन यांचं नॉट रोल असा काही समिती वगैरे. ठीक आहे, 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार काय हिस्सा होता. तर डायरेक्ट उत्तर सांगते तुम्हाला, स्वयंरोजगार 52%, नियमित 18%, प्रासंगिक 30%. हे मला काय येते, 2024-23चा प्रश्न आहे आणि कंबाईन आणि सी एकच होता ना. हे डायरेक्ट उत्तर पाठवायला पाहिजे तुम्हाला असे. खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम डॅश मध्ये सुरू करण्यात आले ऑगस्ट 2024 मध्ये. ठीक, पीक विविधीकरण कार्यक्रम 13-14 पासून डॅशची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला. तर कशाची उपाययोजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, 21-22 दरम्यान M1, M2, M3 मध्ये डॅश समाविष्ट आहे. मी मुद्दाम बोलले M1, M2, M3. आता हे तुम्हाला कळणार नाही, M1, M2, M3 काय आहेत. मनी सप्लाय, M1 मनी सप्लाय जे आहे, M1 लगेच खर्च होतो, म्हणजे लोकांजवळचे जे चलन आहे, सेव्हिंग आहे, लगेच खर्च होते. M2 जे आहे, M1 प्लस पोस्ट ऑफिस. ठीक आहे, आणि M3 जे आहे, M1 प्लस
FDRD हे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता खूप डीप मध्ये नका जाऊ, ठीक आहे. तर इथे काय येणार याचे उत्तर 29चे ऑफिसशी तर संबंधित आहेच M3 M1 M2 प्लस FDRD. पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी बरोबर आहे बँकेकडील मुदत ठेवी, बँकेकडील मागणी ठेवी, वरीलपैकी सर्व इथे ऑप्शन करेक्ट आहेत. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. 23-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? प्राधान्यक्रम विचारलेत त्यांनी, ठीक आहे. तर सर्वसमावेशक विकास खूप वेळा तुम्हाला वाचण्यात येईल, असतोच तो प्राधान्यक्रम त्यांचा. हरित वाढ बरोबर आहे, युवा शक्ती बरोबर आहे, आर्थिक क्षेत्र बरोबर आहे. तर ब क ड इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. तर इथे 75 ते 25 आहे. तर केंद्र सरकार 75 घेईल, राज्य सरकार 25. 50-50 तर कधी होत नाही, आणि एवढं कमी केंद्र सरकार होईल हे तर शक्य नाही, आणि एवढं कमी राज्य सरकार हे पण शक्य नाही, ठीक आहे. तर हे थोडंसं वाचण्यात इझी जात आहे 75:25चा, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत? तर UT-GST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकाराद्वारे गोळा केले जाते. तर इथे केंद्र सरकार नाही येणार. UT-GST म्हणजे युनियन टेरिटरी, ठीक आहे. UT-GST युनियन टेरिटरी GST जे आहे केंद्रशासित प्रदेश करणार ना. सध्या किती UTs आहेत मला सांगा बरं कमेंटमध्ये. IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करते. तर IGST जे आहे केंद्र सरकारच गोळा करते आणि राज्य सरकाराला देते, पण हे पण रॉंग आहे. तर दोन्ही चुकीचे आहेत. ऑप्शन वरीलपैकी नाही, अयोग्य आहेत. दोन्ही ब अयोग्य आहेत, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे डॅश 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 3 आयाम प्रतिबंध आहेत. थोडंसं इंग्लिशमध्ये वाचून. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हॅज 3 डायमेन्शन्स मिररिंग इन द ह्युमन HDI, ठीक आहे. तर HDI साठी 3 गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? शी लक्षात ठेवा, SHE शी. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हेल्थ अँड एज्युकेशन, ठीक आहे. तर इथे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे 4 नंबरला, राहणीमान. हेल्थ आहे 1 नंबर, आणि एज्युकेशन आहे का? हो, 3रा नंबर. नाहीये तर कोणता? उत्पन्न नाहीये, बी नाहीये, चुकीचं आहे, ठीक आहे. सो ब कट ब कट ब कट अ कड हे बरोबर आहे, ठीक आहे. SDI मध्ये म्हणजे भारताचा रँक SDI म्हणून भारताचा कितवा रँक आहे? 130. किती देशांमध्ये? 193 देशांमध्ये आपला 130वा रँक आहे, ठीक आहे. त्याचे डायमेन्शन आपण पाठ केलेत, म्हणजे हे शी म्हणून. अजून बाकीचे काहीतरी आहेत, तर मला एक आठवत नाही. लाईफ इन्शुरन्स का काहीतरी आहे, आठवत नाहीये. असो. आणि पहिला कुठला आहे देश जे SDI मध्ये फर्स्ट क्रमांक आणलेला आहे? फर्स्ट आहे तो स्वित्झर्लंड आहे, दुसरा आहे नॉर्वे, आणि तिसरा आहे आईसलँड, इफ आय एम नॉट रॉंग, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना या डॅश या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. तर SGRY मध्ये एकत्रित करण्यात आल्या आहेत त्या, ठीक आहे. SGRY पहिलाच बरोबर आहे, ठीक. JGSY जी आहे ती 1999 मध्ये आली, 1999. आणि ही कोणती? EAS जी आहे 1993 मध्ये आली, ठीक आहे. एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम जी आहे 1993 मध्ये आली आहे. MG नरेगाचं सांगायचं झालं तर नरेगा हे नाव 2005 पर्यंत होतं, आणि MG नरेगा हे नाव 2009 मध्ये झालं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. उत्तर काय? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. नेक्स्ट क्वेश्चन. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 FRBM 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक होते. 2003 मध्ये आला, पण 2004 ते 5 मध्ये महसुली तूट दूर करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. महसुली तूट म्हणजेच काय? आता समजा देशाने एक्सपेंडिचर म्हणजे खर्चात जास्त केला, कशापेक्षा? आपल्या महसुलीपेक्षा. आपल्या महसूल आले आपल्याकडे 50,000, एक सांगत आहे 50,000, एवढं कमी तर नाही येणार, आणि आपण खर्च केला 60,000. 10,000 भुर्दंड पडला का नाही? ठीक आहे.
10,000 वाट लागली आपल्याकडे कर्ज चढला, तर त्याशी संबंधित आहे. 2004-5 मध्ये आलं. एक तुम्हाला छोटस कन्सेप्ट सांगितलं मी. ठीक आहे. भारतातील पहिल्या सोन्याच्या तर इथे आपले झाले 2023च्या. आता 23 मधून 19 मध्ये गेले. वा. 22 मध्ये जाऊया. रेपो दर म्हणजे काय? रेपो दर विचारलेले आहेत त्यांनी. व्यापारी बँक लोकांना कर्ज देते? नाही. सरकारचे कर्ज घेण्यावर आकारला जातो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते, हे बरोबर आहे. आणि व्यापारी बँक त्याच्याकडे असणाऱ्या बचती ठेवीदर आकारतात नाही. फक्त रेपो दर म्हणजे हे आहे. ठीक आहे. आता हे रेपो दर झाला. आणि रिव्हर्स रेपो दर काय असतो? रिव्हर्स रेपो दर म्हणजे मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, पण इंग्लिशमध्ये असं नाहीये रिव्हर्स रेपो दर. रिव्हर्स रेपो दर जो आहे तो आरबीआय व्यावसायिक बँकेकडून घेतो. म्हणजे आरबीआय लोन घेते व्यावसायिक बँकेकडून कमी वेळासाठी. ठीक आहे. कर्ज घेतो. आणि त्यामुळे काय होतं? त्यामुळे लिक्विडिटी शोषून घेण्यास मदत होते. खूप पैसा असं फ्लो करत नाही. ठीक आहे. ते एक त्यांचं टेक्निक असतं पैसा मॅनेज करण्यासाठी. खूप जास्त पैसा झाला, खूप जास्त इन्फ्लेशन वाढेल ना, त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेपो रेट जे आहे आणि रिव्हर्स रेपो रेट जे आहे त्यांना मिळून काय म्हणतात? लॅफ म्हणतात. LAF म्हणजेच लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. ठीक आहे. तर सध्याचा रेपो रेट किती आहे? 5.25%. लक्षात ठेवायचं, येऊ शकतो प्रश्न. ठीक आहे. बाकी काय इम्पॉर्टंट आहे सांगायचं रेपो रेट वरती? काही नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. तर उत्तर काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देतं. व्यापारी बँक रिझर्व्ह बँकना रिव्हर्स रेपो रेट म्हणजे उलटा जेव्हा करते ना तेव्हा. खालीलपैकी कोणती भारतातील लोकसंख्या विस्फोटाच्या कारण नाही? विस्फोट म्हणजेच काय? एक्सप्लोजन इन इंडिया. तर निरक्षरता आहे, विवाहाची सार्वत्रिकता आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे, राहणीमान सुधारणा नाही. तर फक्त डी नाही विचारत आहेत ना, नाहीतर नाही. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. FRBM कायदा केव्हापासून लागू झाला? आता वर तुम्हाला दिलेलं होतं त्यांनी, गेला 2023च्या पेपरमध्ये होतं की FRBM केव्हा लागू झाला. काहीतरी होतं त्यात प्रश्न. तर 2003 मध्ये लागू झालं. FRBM असं शब्द आला का नाही आपल्या डोळ्यासमोर कधी? तर 2003 हे न पाहताच पाठ व्हायला पाहिजे. ठीक आहे. आलं पाहिजे ते ओरली आपल्याला. ठीक. तर याचे उत्तर सेकंड आहे. 30 डिसेंबर 2003. तर FRBM काय करते? केंद्र सरकार महसुलीतून कमी किंवा दूर करून टाकते. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 1969 ला 14 व्यापारी बँकाकडील ठेवीचे मूल्य रुपये डॅश किंवा त्यापेक्षा जास्त होते. याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर हे आहे उत्तर 50 कोटी. नॉट सो इम्पॉर्टंट असो, पण तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यांनी 1969 जुलैचा. या कंबाईनच्या एक्झाम मध्ये पण हा प्रश्न आलेला माहितीये का? 1969चा जस्ट बोलले का तुम्हाला मी? प्रत्येक एक्झाम मध्ये जर असं फिरून येतो बरं प्रश्न, थोडस लॉजिक लागून. कदाचित लॉजिक म्हणजे काय लॉजिक नेमका? आता असे गोळे नका फेकू बरं पेपर मध्ये, ते जाम डोकं लावत आहेत. तर लॉजिक म्हणजे काय करायचं आहे नेमकं? बॅकग्राऊंडला इतका नॉईस आहे ना माझा, काय सांगू तुम्हाला मी. माझंच लक्ष लागत नाही मी काय बोलते ते. काही चुकून काही बोलले ना तर सॉरी. सार्वजनिक अव्ययाच्या खालीलपैकी कोणता विभाग आहे? सार्वजनिक अव्ययाच्या म्हणजेच पब्लिक फायनान्स कोणता विभाग आहे? फायनान्स बद्दल विचारत आहे. एक्सपेंडिचर खर्च विभाग आहे, कर्ज विभाग आहे, उत्पन्न विभाग आहे, स्वास्थ्य विभाग. भाई स्वास्थ्य कसं येईल ते तर कोणता विभाग येईल? डॉक्टर विभाग येईल तो. ठीक आहे. तर ABC आर द करेक्ट वन. ABC ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. खालील विधाने विचारात घ्या. 2011 मध्ये भारतातील लोकसंख्या घनता 382 चौरस किलोमीटर होती. बरं. चुकीचं आहे असा सीन. 382 आय थिंक सो 392 होती.
थोडस कमेंट मध्ये सांगा ह्याच. चला असो. 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0%. यस, हे बरोबर आहे. देशातील 73.0 होता आणि महाराष्ट्राचा किती होता साक्षरता दर? 82.3% होता. ठीक आहे. पुरुष किती? 88.38% आणि महिला 75.87%. ठीक आहे. देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलाच्या साठी नेहमी अनुकूल असतो. अनुकूल नाहीये, चुकीचा प्रश्न आहे. प्रतिकूल म्हणता येईल इथे. तर असत्य कोणतं आहे? सी आहे असत्य. सी आहे. तर इथे बी तर नाही येणार. ठीक आहे. आणि ऑप्शन मध्ये म्हणजे हे बरोबर आहे. पहिला ऑप्शन हे बरोबर आहे. ठीक आहे. ए अँड बी आर करेक्ट वन. फक्त सी असत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. पतपुरवठा अधिकारित योजना डॅश या वर्षी सुरू करण्यात आली. क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम म्हणजे कॅश बद्दल विचारत आहेत ते. ऑगस्ट 1982 मध्ये. ठीक आहे. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते? तर अपुरी बचत तर नाहीये. अरे, अपुरी बचत नाहीये. रोख रक्कम याची वाढती मागणी नाही. असंघटितची क्षेत्राची उपस्थिती नाही. वित्तीय गैरव्यवस्था कारण हे आहे. म्हणजेच काय विचारत आहेत? मनी मार्केट फेसेस शॉर्टेज ड्यू टू फायनान्शियल मिसमॅनेजमेंट. शॉर्टेज का होतं? त्यांचे मिसमॅनेजमेंट होतं म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत डॅश याचा समावेश आहे. तर बाजारी कर्जे समावेश आहे. केंद्र सरकारकडून उचल घेणे समावेश आहे. लोकांची अल्प बचत व भविष्य निर्वाह निधी योगदान समावेश आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीचा वाटा हा समावेश नाहीये. जीएसटीचा वाटा तर समावेश नाहीये. ठीक आहे. फक्त ए, बी अँड सी. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ठीक आहे. 65th वर जाऊया आपण आता. जीएसटी बद्दल मी काय बोलले होते थोडस रिकॉल करा. ठीक आहे. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते. तर पुढील प्रमाणे काय असते? कॉन्स्टंट, इंक्रीजिंग, डिक्रीजिंग, फ्लक्च्युएटिंग. इंक्रीजिंग वाढत जाणारी असते. ठीक आहे. वाढत जाते असं. ठीक. आणि कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असते आणि त्याच्यामुळे असमानता निर्माण होते. डिक्रीजिंग म्हणजे घटती असते, त्याच्यामुळे फार कमी होते ते. तसं सीन तर नाहीये. ठीक आहे. आणि फ्लक्च्युएटिंगचे बदलता हे पण. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. गरिबाच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 11-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? कोणती समिती नेमण्यात आली? सी, रंगराजन समिती. ठीक आहे. चक्रवर्ती समिती तर नव्हती. चक्रवर्ती समिती ती इकॉनॉमिक्सशी संबंधित होती, पण असं काही सीन नाहीये की ती पॉवर्टी वरती वगैरे होते. ठीक आहे. अजून डीटी लकडावाला डीटी लकडावाला जे आहे ती पण पॉवर्टी वरती होती, पण या काळातल्या नाही. 2011-12 नाही, ते 90sच्या टायमिंग मध्ये होते. आणि आरसी दत्ता समिती जी आहे ते छोटासा रोल प्ले करत होती, मायनर रोल पॉवर्टी मध्ये. नॉट सो असं कमिटी वर्ग मोठी कमिटी नव्हती. ठीक आहे. ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोज च्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते? एक सेकंड. हाऊ मच कॅलरीज डज अ रूरल इंडियन मॅन नीड फ्रॉम हिज डेली डाएट? तर 2000 कॅलरीज योग्य आहे की 2024 कॅलरीज योग्य आहे? 2024 कॅलरीज योग्य आहे. ठीक आहे. जे 2005 काय बोलत आहे मी? 2024 सॉरी 2400 2400. सॉरी, ते थोडस मी इयर वगैरे वाचल्यामुळे मला कन्फ्युजन झालं. 2400, 2000 नाही. 2500 आणि 2750 खूप जास्त होईल. जे शहरी स्त्रिया असतात त्यांसाठी 2000 आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते? मौद्रिक धोरण
म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी जे आहे इम्प्लिमेंट बाय RBI. ठीक आहे. LIC विमा बचत, जीव द्या विमा घ्या. कोऑपरेटिव्ह बँक तर लोन वगैरे देईल ना, ती कशाला मॉनिटरी पॉलिसी वगैरे. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प डॅश या वर्षात सुरू करण्यात आला. तर 1980 to 81 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन निधीचा वापर करते. बरोबर आहे. अरे यार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते. बरोबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केला. बरोबर आहे. तर वरील सर्व बरोबर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश वापरली जातात. तर हे एडी करंट वापरली जाते. सायन्सचे प्रश्न सुरू झाले तिथे. तर आपला कुठला झालेला आहे 2024, 23, 22 आहे वाटतं, मला माहित नाहीये. असो, आपण करूया. ठीक आहे. तर खालील विधाने विचारात घ्यायला सांगितलेले आपल्याला. ठीक आहे, घेऊया. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. आता ज्याच्याकडे कपडे बिपडे नाहीयेत, घर नाहीये, अन्नधान्य नाहीये, तर सरकार काय करते, ते त्यांना प्रोव्हाइड करून देते. त्याच्यामुळे काय होते, हे निर्मूलन करणे शक्य असते. ठीक आहे. सापेक्ष दारिद्र्य जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. तर समजा आता की तुमच्याकडे 1,00,000 रुपये पेमेंट आहे, मग माझ्याकडे 10,000 पेमेंट आहे, मला येते 10,000 पेमेंट. तुम्ही काय असाल, श्रीमंत लोक. कंपॅरिझन आलं का नाही, तर तुलनेवर आधारित असते का, तर हो असते. आता दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, हे चुकीचं आहे. अवनती नाही कसं नाही, मी 10,000 कमवते, मला गॅस परवडेल का, नाही परवडणार. मी काय करेल, जंगलात जाईल, जंगलातली झाडं तोडेल आणि इथे घरात येऊन काय करेल, चूल मांडेल. चूल मांडली का नाही, रोज जाईल, रोज मस्त झाडे तोडून आणणार, चूल मांडणार. त्यामुळे मी जबाबदार असणे, माझी दारिद्र्य, माझी पॉवर्टी जबाबदार असेल की मला हे कार्य करायला होते आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं अवनती होते. ठीक आहे. तर ए बी बरोबर आहे आणि सी रॉंग आहे. तर ए अँड बी आर द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणते वाक्य अयोग्य आहेत. ठीक आहे. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. चलनी म्हणजेच करन्सी नोट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हे कार्य तर सरकारचं नाहीये, हे कार्य RBIचं आहे. RBIचं आहे. चलनी नोटा ते नाही करत, RBI करते. सरकारला जमत नाही ते काम. नाही, सरकार फक्त महसूल जमा करते. ते संकुचित पैसा किंवा M1 मध्ये लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव समावेश असतो. तर बरोबर आहे. तर इथे आपल्याला इनकरेक्ट विचारलेले आहेत. इनकरेक्ट फक्त ए आहे. ठीक आहे. M1 मध्ये संकुचित पैसा लोकांचे चलन, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, खर्चा वगैरे, M1, M2, M3 तोच संबंधित आहे. तर 2 बरोबर आहे. ओनली ए इज द रॉंग ऑप्शन. इनकरेक्ट विचारलेला आहे. स्वर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी डॅश मार्फत होते. व्यापारी बँक तर नाही, प्रादेशिक बँक येणार, परदेशी तर नाहीच, आणि सहकारी बँक येणार. ठीक आहे. तर बी अँड सी आर द करेक्ट वन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी वाढते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तर अत्याधुनिक आहे ना, टेक्निकल वाढते. सीझनल म्हटल्यावर बघा, आता उन्हाळा येईल, आता सध्या थंडी आहे, तर थंडीमध्ये काय चालतं, समुद्रकाठी गेलो आपण मस्त फिरत फिरत, एकटेच, कोणाला तरी बाजूला इमॅजिन करत, तिथे आपल्याला काय दिसेल, समुद्रकाठी बुट्टे दिसतील, बुट्टे, मक्के हे की नाही, मग ते फक्त थंडीत तुम्हाला दिसेल. आता तेच आपण समुद्रकाठी उन्हाळ्यात गेलो मस्त फिरायला, बाजूला कोणाला तरी इमॅजिन करत, काय दिसेल, ते खायचं असेल काहीतरी, तर काय दिसेल, बर्फाचे गोळे. ठीक आहे. तर ते सीझनल काय म्हणतात, सीझनल आहे, जे त्यांची रोजगारी आहे ती सीझनल आहे. ठीक आहे.
अजून डिस्कस जे आहे, डिस्कस मध्ये काय होतं, गरज नाही पण माणसं वाढून ठेवलेली आहेत. आता गरज फक्त 2 माणसाची आहे कामाला, पण माणसं किती आहेत, 4, तर ते डिस्कस झाली. सायक्लिकल म्हणजे आर्थिक मंदीमुळे होते. सायक्लिकलचं मला एक सुचत नाही कुठला एक्झाम्पल, काय होते सायक्लिकल मध्ये. अजून 2 प्रकारचे आहेत, कुठले आहेत मला आठवत नाहीये. ठीक आहे, ऑप्शन दिसत आहेत म्हणून एक सांगत आहे. तर हे 2-3 सांगितले, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात, तर नाही. कृषी आणि मुख्य क्षेत्रांच्या विकासासाठी वाढविण्यासाठी मदत करतात, हा. नाणे बाजाराचे नियमन नाही. भांडवल बाजाराचे नियमन, फक्त बी करेक्ट आहे. ठीक आहे, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या कृषी आणि मुख्य क्षेत्रांच्या विकास वाढविण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. बरं, घेऊया. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देते. कृषी क्षेत्राच्या, हा बरोबर आहे. नाबार्ड जे आहे ते काय म्हणतात, ऍग्रिकल्चर साठी. फुल फॉर्म तर मला आठवत नाहीये, पण इथे रुरल ऍग्रिकल्चर असं काहीतरी आहे. रुरल म्हणजेच ग्रामीण, तर ग्रामीण बरोबर आहे. ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा देतो, शहरी तर नाही. हे दोन्ही चुकीचे आहेत. तर सी अँड डी तर येणार नाही, सी नाही, डी नाही. ठीक आहे, ए अँड बी आर द करेक्ट वन. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे, तर नॅशनल इन्कम फ्लो ही संकल्पना आहे. स्टॉक साठा वगैरे नाही, मायक्रो पण नाही, फ्लो करेक्ट आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय, म्हणजेच बॅलन्स बजेट. पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू इज हायर दॅन, एक सेकंड हा. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे. समतोल विचारत आहेत ना, बॅलन्स. आता बॅलन्स खर्च काय असतो, बॅलन्स म्हणजे बघा, आता सरकारने 10,000 महसूल गोळा केलेला आहे, 1,000 समजा, आणि 1,000 खर्च झालेला आहे, तर तो काय होतो, समतोल होतो. बरं, तर इथे पहा काय ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी नाही, जास्त नाही, समान असणे हे योग्य आहे. ठीक आहे, जर सार्वजनिक खर्च, आता सरकारने 1,000 रुपये कमवले आणि खर्च केले किती, 2,000. किती केले, 2,000, तर काय होईल, तर आपल्याला तोटा होईल का नाही, डेफिसिट होईल. ठीक आहे, समजा सरकारने 1,000 कमवले आणि फक्त 500 खर्च केले, तर काय होईल, प्रॉफिट होईल की नाही, सरप्लस होईल की नाही. ठीक आहे, प्रॉफिट सरप्लस एकच. ठीक आहे, सो सरप्लस प्रॉफिट हे पण लक्षात ठेवा. बॅलन्स बजेट, बॅलन्स म्हणजे समान, बॅलन्स असणे, बॅलन्स महत्वाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते. एक सेकंड, मी लाईट ऑन करेन. एक सेकंड हा. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते कोणते होते, तर ब्रिक्स या शब्दातच आपण एक लॉजिक लावू शकलो असता. ब्रिक्स लॉजिक म्हणजे डोकं, नॉट तेच. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ठीक आहे, हे सगळे होते. तर इथे दक्षिण आफ्रिका, चायना बरोबर आहे, ब्राझील, रशिया, इंडिया बरोबर आहे, जपान नाही, बेल्जियम, दक्षिण कोरिया हे नाही. तर ए अँड बी आर द करेक्ट वन, ए अँड बी. ब्रिक्सचा हेडक्वार्टर कुठे आहे, तर मध्ये, शांघाय, चेन्नई. ठीक आहे, चेन्नईमध्ये त्याचे हेडक्वार्टर आहे. आता सध्या किती आहेत ब्रिक्स मध्ये सदस्य, तर 10 आहेत. कोणते कोणते ऍड झालेले आहेत, इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE आणि इंडोनेशिया. ठीक आहे, इंडोनेशिया. 2024 मध्ये याचे काय म्हणतात ते अध्यक्षपद म्हणजे कुठे गेले होते, तर रशियामध्ये झाले होते. हे कितवे होते, 16वे होते.
ठीक आहे. आणि 2025 मध्ये कुठे करण्यात आले? ब्राझीलमध्ये. ठीक, घाण लिहिते मी, खूप घाण लिहिते, सॉरी. 2026 मध्ये कुठे आहे? तर ते भारतमध्ये आहे. कितवा आहे? 18वा. ठीक, दिल्लीमध्ये आहे वाटतं हे. ठीक आहे, तर उत्तर सांगितलेले आहेत मी ब्रिक्स बँक बद्दल. ठीक आहे, काही इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. लोकसंख्या स्थित्यंतर डॅश यामध्ये घडते. लोकसंख्या स्थित्यंतर म्हणजेच डेमोग्राफिक ट्रान्झिशन इज अ रिझल्ट ऑफ डॅश. तर एकतर जन्मदर, मृत्यूदर, नागरीकरण असा प्रश्न कुठे आला होता? कंबाईन मध्ये आला होता, काहीतरी प्रश्न होता असाच. ठीक आहे, नागरीकरण बरोबर आहे, डॅशमुळे होते. जन्मदर बरोबर आहे, जनन दर झालंय, ते चुकून झाले असेल, चेंजेस इन फर्टॅलिटी. ठीक आहे, जनन दर. आणि मृत्यूदर. ठीक आहे, उत्पन्न वितरणातील बदल हा तर नक्कीच येणार नाही, ऑड मॅन आउट टाईप होता तो. ठीक, उत्तर काय येईल? ए, बी अँड डी, चौथा. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? उज्ज्वला योजना द्वारे दिले जाते. सौभाग्य योजना इलेक्ट्रिसिटी संबंधित आहे. जीवन ज्योती नॉट सो इम्पॉर्टंट. जनधन योजना, धनधन योजना. ठीक आहे, पैसेवाली योजना. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स. तर केंद्र सरकारला प्राप्त होते. ठीक आहे, इन्कम टॅक्स. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. भारतात खालीलपैकी कोणती योजना गरीब कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली नाही? आणि ते उज्ज्वला योजना केव्हा स्थापन झाली होती? 5 मे 2016 मध्ये. आता या येणाऱ्या 5 मेला 10 वर्ष कंप्लीट होतात. प्रश्न येऊ शकतो केव्हा झाली होती म्हणून सुरू, म्हणून करून ठेवा पाठ. ठीक आहे, खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली होती? तर रोजगार हमी योजना, RHY, JRY, काय म्हणतात, SSRY, CDP. कोणती योजना होती? तर ती कल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्राम तर येणार नाही. ठीक आहे, कसं कल्चरल येईल वगैरे शब्द असे नाही. तर SSRY, JRY, अजून एक मनरेगा पण बरं, MG नरेगा. 100 डेज काम, सॉरी 1000 केलं मी इथे, 100 दिवस काम असतं. परत त्यांना जर काही असं समजा पाऊस पडला तर त्याचे आणि सुट्टी भेटली तर त्याचेही पैसे त्यांना मिळतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. तर ऑप्शन चौथा होता उत्तर द्यायचं. जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झालेले आहे? WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. केव्हा स्थापन झाले? 1 जानेवारी 1995. 1 जानेवारी 1995 मध्ये स्थापन झालेले आहे. तर काय प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे भारताला काय नुकसान झाले होते? तर व्यापार संबंधी बौद्धिक मालमत्तेचे हक्क हे नुकसान झाले होते. ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स वगैरे. ठीक आहे, बाकीचे काही नाहीये. अजून WTO जे आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ट्रेड म्हणजेच काय, बिझनेस वगैरे. ठीक आहे, ट्रेड. आणि कोणत्या ॲग्रीमेंट नुसार हे झाले होते? मरक्केश ॲग्रीमेंट म्हणून होता. ठीक आहे, हेडक्वार्टर कुठे आहे ते तुम्ही सांगायचंय मला. आणि स्थापना किती देशांनी केली होती? 123 देशांनी केली होती. ठीक आहे, आणि त्यात भारत पण ऍड होता. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही, म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स नाही असं म्हणत आहेत ते? तर कॉर्पोरेशन टॅक्स, सेल्स टॅक्स, एक्सरसाइज ड्युटी आणि कस्टमाइज ड्युटी. तर कॉर्पोरेशन टॅक्स हे इनडायरेक्ट टॅक्स नाहीये, हे डायरेक्ट टॅक्स आहे, डायरेक्ट जातो. सेल्स टॅक्स वगैरे जे आहे, आता समजा तुम्हाला समजणार नाही थोडंसं, पहा मी काय सांगते. सेल्स टॅक्स, आता आपण ग्राहक आहोत, आपण सेल घेतो एखादा वस्तू. ठीक आहे, ती वस्तू घेतो, विक्रेता आपल्याला विक्री करतो, टॅक्स सोबत विक्री करतो, ते टॅक्स मग त्याला पण टॅक्स लागतो. ठीक आहे, मग हे एक मध्ये ब्रोकर टाईप होतं ना, तर हे इनडायरेक्ट
काय म्हणतात, विच टॅक्स इज नॉट द इनडायरेक्ट टॅक्स इन द इकॉनॉमी. तर हे इनडायरेक्ट आहे. ठीक आहे. एक्सरसाइज ड्युटी पण तेच आहे, कस्टम ड्युटीज पण तेच आहे. पण कॉर्पोरेशन टॅक्स हे डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट टॅक्स आहे. ठीक आहे. डायरेक्ट सरकार घेते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. किरणोत्सवाचा शोध कोणी लावला? किरणोत्सवाचा शोध हे झालेले आहेत आपले इथे 70 प्रश्न. खालचे जर चुकून मी प्रश्न सायन्सचे वगैरे वाचले आहेत, दरवेळेस चुकतीये, त्यासाठी सॉरी. का? कारण तुम्हालाही डिस्टर्ब होत असेल, काय चुका करत असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचा डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. कोणता आहे सांगा बरं. सुंदरबन सांगितलंय मी. पहा माझं लेक्चर जिओग्राफीचं. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात? टाइप ऑफ ऑडिट प्रोग्राम मे बी फिक्स्ड ऑर फ्लेक्सिबल. हे झाले का आपलं? हे दोन तीन क्वेश्चन झाले होते, चुकून घेतले होते मी जिओग्राफीमध्ये. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत? तर लाभार्थी आहेत अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन. मोठे शेतकरी नाही आहेत लाभार्थी. ए, बी अँड सी आर द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या व्याप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? तर त्यांनी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर विचारलेला आहे. तर रिव्हेन्यू रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर मध्ये दिलेलं असते. ठीक आहे. महसुलीमध्ये कॅपिटल म्हणजेच भांडवलीचं तर नाही. तुटीचे, शिल्लक पण नाहीये. तुटीचा खर्च. भांडवली म्हणजेच जे काय म्हणतात, पुंजी जी असते आपली, ते कशासाठी असते? रस्ते वगैरे कोणते प्रकल्प असतील त्यासाठी असते. ठीक आहे. तर उत्तर काय आहे? रेव्हेन्यू. खालील विधाने विचारात घ्या. बरं, घेऊ. 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. बरोबर आहे. 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. आणि एक लघु औद्योगिक युनिट मध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीचा परवानगी आहे. 10 कोटी नाही. किंवा स्मॉल स्केल मध्ये 10 कोटी नाहीये. स्मॉल स्केल मध्ये किती होता यार, त्या काळात तर नव्हता, म्हणजे 1 कोटी होता आय थिंक सो. तर ए अँड बी आर द करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. बरं. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केले. बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. हो. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. तर वरील सर्व बरोबर आहेत यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. पतपत्रे म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट प्रायमरी. तर हे चुकीचे आहे. अरे, हे चुकीचे आहे. पतपत्रे व्यापारी बँकेचे चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काही फरक नाही. चूक आहे. फरक आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो किंवा क्रेडिट मनी इज क्रिएटेड बाय द सेंट्रल बँक ऑफ द कंट्री. तर हे बरोबर आहे. तर खालीलपैकी कोणती विधाने असत्य विचारलेली आहेत आपल्याला? ए अँड बी आर द असत्य विधाने. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. जे लेटर ऑफ क्रेडिट आहे ना, ते प्रायमरी फंक्शन नाहीये, पण ते ना सेकंडरी फंक्शन आहे. हे लक्षात ठेवा. सेकंडरी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील उच्च जनन दारास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार असतात? बरं. रेकॉर्डिंग मध्येच बंद झालेली होती. कुठला क्वेश्चन चालू होता आपला मला माहित नाही. मी बोलत गेले, सॉरी. नंतर पाहते काय रेकॉर्डिंग बंद झाली होती. टाइम फिक्स रेकॉर्डिंग केली होती मी, त्यामुळे. बरं, याचे मी डायरेक्ट उत्तर सांगते. कदाचित कुठून झाले माहित नाही, पण ह्या पेपरला रेकॉर्डिंग चालू होती. चेक केलं होतं मी. याचे उत्तर आहे
मोठे शेतकरी कट करून बरोबर ए, बी अँड सी. ठीक आहे. परत इथे रेव्हेन्यू उत्तर आहे. ह्याचे उत्तर ए अँड बी आर द करेक्ट वन. ए अँड बी बरोबर आहेत. आणि याचे उत्तर खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र सेंद्रिय शेती तेलामध्ये हे तिन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. ए, बी वरील सर्व खालील विधाने विचारायला पतपत्रे देणे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. तर यस, सॉरी प्राथमिक नाही, हे सेकंडरी कार्य आहे. ठीक आहे. देर इज नो डिफरन्स बिटवीन व्यापारी बँकेचे चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काही फरक नाही, हे पण चुकीचे आहे. मध्यवर्ती बँक पैसा निर्माण केला जातो, हे बरोबर आहे. तर असत्य बी, ए अँड बी असत्य आहेत. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील उच्च जन्मदरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? तर जबाबदार आहे असं विचारत आहे. गरिबी एक आहे, लग्नाच्या वेळी किंमत असणारे वय, हे 2 तर नाही आहेत. ठीक आहे. ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय सेंद्रिय पातळीला आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? तर UPSC करेल का? नाही. नाही. नियोजन आयोग करेल का? नाही. वित्त आयोग? हो. फायनान्शियल आहे, इथं फायनान्शियल आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? राजकोषीय धोरण फिस्कल पॉलिसी बद्दल सांगितले मी तुम्हाला. कर वगैरे करत तर महसूल, टॅक्स अँड नॉन टॅक्स संबंधित आहे. CRR, SLR लक्षात ठेवा, बँक रेट वगैरे लक्षात राहू द्या. तर इथे WTO बद्दल विचारलेलं आहे. 1 जानेवारी 1995 रोजी WTO स्थापन झाली, तर हे बरोबर आहे. सांगितले मी तुम्हाला, जागतिक व्यापार संघटना उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापार बंधने दूर करणे, बरोबर आहे. भारत हा जागतिक व्यापार संघटने टायमिंग मध्ये 1 आहे. रिकॉल करा किती मध्येच मला कॉल आला. ठीक आहे, असो. कुठला चालू होता आपला क्वेश्चन? डायरेक्ट ऍक्शन. भारतीय अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? टॅक्स अँड नॉन टॅक्स हे तिन्ही बरोबर आहेत. WTO बद्दल आहेत. ABC यापैकी कुठले असत्य आहे? कुठलेही नाही. साक्षरता हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा विकासाचा निर्देशांक आहे? साक्षरता जो आहे तो मानवी साधन संपत्ती विकास आहे. ठीक आहे. तुटीच्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर तुटी डेफिसिट फायनान्स मध्ये काय होतो? इन्फ्लेशन वाढते, प्राइस लेवल, इन्क्रीजिंग प्राइस लेवल. ठीक आहे. इन्फ्लेशन महागाई वाढली की महागाई वाढणे म्हणजे प्राइस लेवल वाढणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? सरकारी अंदाजपत्रके 2 आहेत. कोणती कोणती आहेत सांगा जरा कमेंट करून. मध्येच कॉल आला, इतके इम्पॉर्टंट गोष्टी सांगायचा माझा राहून गेला. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? तर हेक्टर्सने नाही, स्क्वेअर फीट पर स्क्वेअर किलोमीटरने मोजली जाते. ठीक आहे. भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीपैकी कोणता महत्वाचा आयात घटक आहे? तर सोने आहे. ठीक आहे. हा आपले 2000 कितीचे झाले? 19चे झाले. 18चा पाहूया आता. 2018चे क्वेश्चन. इथे खालीपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न अंदाज पद्धती नाही? नॅशनल इन्कम, प्रोडक्ट मेथड, इन्कम मेथड, एक्सपेंडिचर मेथड, इम्पोर्ट एक्सपोर्ट मेथड नाहीये. जसं की आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे शॉर्ट्स मध्ये. चिंटू इन गार्डन विथ हिज एक्स मायनस एम. ठीक आहे. चिंटू इन गार्डन विथ हिज एक्स मायनस एम म्हणजे काय? सी म्हणजे काय? कन्झप्शन. आय म्हणजे इन्कम, गार्डन. जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, एक्स मायनस एम म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट जे आहे ते बाजूला केलं जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. ओनली बी इज द रॉंग थिंग. इथे नॉट विचारलेलं आहे, तर ओनली बी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रशासित अंदाजपत्रक महसूल खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 भागात विभागले जाते. केंद्रशासित खात्यापैकी 2 स्त्रोत मार्ग आहेत. तर कोणते 2 स्त्रोत मार्ग आहेत? बाह्य कर स्तर नाहीये, अल्पबचती नाहीये, कर महसूल आहे, करेत्तर महसूल आहे. ठीक आहे. हे 2 मार्ग आहेत. ठीक. तर एक सांगायचं झालं म्हणजे
आता तुम्हाला समजणार नाही केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली हे काय नेमका प्रश्नाचा असा सीन आहे की जे काही पैसे सरकारला मिळतात नाही ते परत द्यावे लागत नाही असा सीन असतो इथे. ठीक आहे. आणि जसं की लोन आहे, स्मॉल सेव्हिंग्ज आहेत, ठीक आहे, कॅपिटल आहे समजा, तर एक्सटर्नल लोन आहे जे आता इथे दिलेलं आहे, एक्सटर्नल लोन बँकाचे कर्ज जे आहे ते सरकार IMF आणि वर्ल्ड बँक कडून समजा एक्सटर्नल लोन गेले, बाहेर देशातून लोन घेतलं तर परत तर द्यावे लागेल का नाही? अर्थात द्यावे लागेलच, कार्य आहे ते, नाहीतर वाट लागून जाईल. ठीक आहे भाई, जाऊ यार, किती येतात ते. मी ना डू नॉट डिस्टर्ब पण ऍड केलेला आहे तरी मला हे येत आहेत काय हे. तर असा सीन आहे इथे. आणि स्मॉल सेव्हिंगचं समजा आता PPF, NSC, किसान विकास योजना वगैरे कडून घेतलं कर्ज तर स्मॉल सेव्हिंगला पण वापस द्यावं लागतं. ठीक. तर इथे काय विचारत आहे, पर्यायी उत्तरे ब ड बरोबर आहेत. ब ड. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगाच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमावर आधारित आहे? तर सेकंड प्लॅन विचारलेला, सेकंड 5 प्लॅन महानोबिसशी संबंधित आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड 5 प्लॅन मध्ये स्टील प्लांट वगैरे ऍड केलं होतं मी. दुर्ग BR हे मी एक सांगितलं होतं तुम्हाला. दुर्गपूर काहीतरी मी सांगितलं होतं सर्व तुम्हाला ट्रिक पहा. दुर्गापूर US UK. रावरकेला जे आहे ते DURG म्हणजे जर्मनी सोबत केलं होतं कोलॅब. भिलाई जे आहे ते कुठं केलं होतं? BR म्हणजे रशिया. ठीक आहे. छत्तीसगड आणि ओडिशा आणि कोण होते? दुर्गापूर वेस्ट बेंगाल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे. बरोबर आहे. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरणे उद्दिष्ट आहे. हा बरोबर आहे. बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे. वरील सर्व बरोबर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. शिल्लक अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. तर चुकीचे आहेत ते, सॉरी चुकीचे म्हणत आहे. शिल्लक म्हणजे सरप्लस डेफिसिट मे प्रूव्ह युजफुल ड्युरिंग द पिरियड ऑफ इन्फ्लेमेशन. जर आपण एखादा सरप्लस कमाई केली तर महागाई वाढली तर ते कमाई कामी येईल ना महागाईच्या दरम्यान? तर हो, ते कामी येईल. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. तर तुटीचे अंदाजपत्रक बरोबर आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. तर नाही, हे चुकीचे आहे. तर असत्य विधान विचारलेले आहे त्यांनी. असत्य विधान आहे फक्त क. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण. प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले होते? 1969 मध्ये झाले होते. जुलै 1969. अच 3. तर इथे सेकंड ऑप्शन मध्ये आहे अच 3. बस आता खूप झालं यांचा, खूप मेसेज येत आहेत. ठीक आहे. बचं काय? 1976चा कायदा, इम्पेरियल बँक. अरे ठीक आहे ना, ती थोडं पाहून घ्या उत्तरे. मला माझा मूड खूप ऑफ झालाय त्यात चांगल्या मूड मध्ये शिकवत होते, मेसेजवर मेसेज येते. आता फेकूनच देईल मी जे काही प्रोडक्ट मागवले होते ते. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचा मोजमाप करण्यासाठी आहे? तर ती NSS एजन्सी आहे मोजमाप करण्यासाठी, नॅशनल सॅम्पल सर्व्हे एजन्सी. गाडगीचं काम नव्हतं ते, कोठारी कमिशन नव्हती, प्लॅनिंग कमिशन नव्हती. खालीपैकी कोणत्या स्वयंरोजगार कार्यक्रम 83-84च्या कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आला? तर SEEUY आहे त्याचे उत्तर, म्हणजे सुरक्षित शहरी योजनेसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम. ठीक आहे. USCP आणि UWSP दारिद्र्यासाठी होते, हे दारिद्र्यासाठी होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. 1976 मध्ये सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली. बरोबर आहे.
असामान्य लेखा खाते, नियंत्रण संख्या आणि संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना आहे. तर चुकीचं आहे. सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखापरीक्षण आणि नियामक लेखापरीक्षण करण्याचे आहे. चुकीचं आहे. तर असत्य विचारलेले आहे. ब आणि क असत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधने आहेत? राजकोषीय धोरण, फिस्कल. इतकं फिसकलंय ना माझं आता डोकं. तर टॅक्स एक आहे आणि एक्सपेंडिचर एक आहे. इन्व्हेस्टमेंट आणि BRP नाही येणार इथे. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करते. विधाने बरोबर आहेत का विचारलेले आहेत. तर हे विधान बरोबर आहे. स्वर्ण ज्योती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ट शहरी भागामध्ये स्वयं रोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी दाखवते. किंवा ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार कायदा हमी कायदा म्हणून ओळखला जातो. चूक आहे. फक्त अ आणि ब करेक्ट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत अनुसार खालील विधाने विचारात घ्या. बरं, पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली, बरोबर आहे. दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या वृद्धी जलद होते. या दुसऱ्या अवस्थेत भारत केव्हा होता? 1921 मध्ये. ठीक आहे. पहिल्या अवस्थेत मागासवर्गीय होती. दुसऱ्या अवस्थेत म्हणजे ते लोकसंख्या वृद्धी होऊ लागली म्हणजे यस होत होती. तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते. 1921 भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रदान केला. हो. आणि चौथ्या अवस्थेत काय होते? पूर्ण टोटल क्लिअर असतं म्हणजे पूर्ण अर्बनायझेशन असतं. आणि हे कुठे आहे? जापान टाईप देशामध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, काय म्हणत आहे हे? तर विचारात घ्या म्हणत आहे. बरोबर आहे. ऑल ऑफ द अबो आर द करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा व्यवहार ट्रान्झॅक्शन तपासू शकत नाहीत. ओके, योग्य आहेत. लेखापरीक्षकाला ट्रान्झॅक्शन बरोबर आहे. लेखापरीक्षा पुरावा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो. असतो का नसतो? आहे. बरोबर आहे. लेखापरीक्षक तत्वावर विश्वासू ठेवून असतो. बरोबर आहे. तर अर्ध करेक्ट वन. खालील विधाने विचार घ्या. बरं, 1 एप्रिल 1935 रोजी झाला RBI. यस. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राष्ट्रीयकरण 1950 मध्ये झाले. चुकीचं आहे. ते 1949 मध्ये झाले होते. सांगितलं मी तुम्हाला. हे चुकीचं आहे. असत्य. बी तर असत्य आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने 1 रुपयाची नोटाने सर्व परिणामी नाणी जारी केली जाते. 1 रुपये नोट अमेंडेड बाय हिस्ट्री ऑफ फायनान्स नाही, RBI करून केली जाते. तर बी आणि सी रॉंग आहेत. ब आणि क हे उत्तर बरोबर आहे. असत्य विचारलेलं आहे आपल्याला. खालील विधाने विचारात घ्या. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी सेसचं विचारलेलं आहे. तर एक्सपोर्टसाठी आहे. बरोबर. नरसिंहराव यांनी 1991 नाही, नरसिंहराव नाही, आपले हे जे झाली ना त्यांची काय त्यांचं नाव, फायनान्स मिनिस्टर यम पासून मनमोहन सिंग. मनमोहन सिंग सरकार त्यांनी केलं होतं. ठीक आहे. सरकारने शेतमाल निर्याताला प्रोत्साहन देण्यास शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. शेतमालाचा संबंध नव्हता. ठीक आहे. तर कोणती बरोबर आहेत? फक्त अ बरोबर आहे. इथे दिलाच नाही ऑप्शन. अ आणि क चालून घेऊ, पण सेकंड तर चुकीचं आहे. अ आणि क हे बरोबर आहे. ठीक आहे. तर इथे आपले सगळे कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. अरे यार, आज इतके कॉल वगैरे काय आहे आज? कशाला मला विचारत आहेत लोक? काय परेशानी यार, माझा मूड जाम ऑफ झालाय. आणि माझं काही चुकलं असेल ना आजच्या लेक्चरमध्ये तर मला खूप माफ करा तुम्ही. माहिती एवढं प्रॉमिस वगैरे करून लेक्चर घेतलं आणि मध्ये खूप डिस्टर्बन्स झालं. थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर. भेटूया पुन्हा एकदा. जमलं तर मी तुम्हाला CA पण देईल, करंट अफेअर्स. आजच्या लेक्चरसाठी खूप खूप सॉरी. ठीक आहे. थँक्यू. बाय. जय हिंद.